ताय मग आली ऐकून फिरून बाहेर आली काय इथं गाडीत बसून माग सुद्धा त्याच्या आईला पका अगं मटका कट्टर केली टाकी म्हशीला हा पण मलाच टाकायला लाव ताकदवान बाय पण त्याच्या आईला दुसरे होटावून शेळ्या लागते नुसते अगं वल्या कशाला पाठीत घेते आहे नको नको वाळली पाठी घे पाठी नाही ते काय तुला नाही 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 पाठी नाही काय तुला हल्लं का मास दाबून मामी यार चायला मी एकटा चाललो होतो 4 दिवसासाठी तर बायानी मला एकट्याला सोडलं नाही महागा आले माझ्या पळत आम्हाला न्या करत माझा मामा तुम्ही जाता हा तुझा मामा बरोबर तुझ्या मामा जीव माझ्या व्हायचं जेवण 8-15 दिवसात कणस येतील खायला होय होय मी भरते ताईवर उचलून मला उचलत नाही तुला काय नुसतं पहिलवान सांभाळायचंय काय दोन पाट्या घालायच्या हा काय नसतं ए टाक खाती आहे लक्ष्मी आहे माझी जुनी म्हैस आहे म्हातारी खाऊ दे जुनी आहे पण खाल्ले खाऊ दे ती काही हातनं पडते मी पुन्हा खाईल आधी पहिल्यांदा एवढं घेऊन जा हातात घेऊन जा आता टाक गव्हाणी टाक जरा पटराला नाही बाजरी टाकली शेरड खाते ती कुठे करडू कुठे खात नाही होय बरं ती झाकून ठेव धर दोघं जण घेऊन धर पलीकडे ही झाकायचं जाता एवढं ए झाक ग आणि तसलं पेंट घेऊन चल की वायवरनं सातारा करायची सवय लागली आहे ना ती पलीकडे गोळा करून ही झाक व्यवस्थित आपली म्हैस लक्ष्मी आहे बघा वायर सोडून ठेवायची सोय होय वांगी काय घायला आली वांगी आले तुम्हाला धावायचं आला असेल धावते की त्याला काय मॅच केलं पाहिजे नाही हो चला मित्रांनो तुम्हाला वांग लागेल आहे का कोथमीर काय जोरात आली मामीला हे काल काय कोथमीर घेतली नाही ग मित्रांनो कोथमीर कोणाला पाहिलं असे आपल्यात घेऊन जावा पडा होईल का मोठ लाडा येऊ दे जरा मोठ होऊ दे हा हो दे मोठं जोड नको आग जरा 2-3 रोज मोठं झाले थोडा लागले हा ती फुल लागली आता लागलंय ह्याच्यासारखं वांग एवढा आहे होय होय आता सवय लागली आता लागाय तरी फवारा नाही काय नाही ह्याला कोथिंबीर आला इकडे तर घेऊन जावा मित्रांनो तुम्हाला कोण आलं या भागात निलेश भाऊच्या शेतातलं कोथिंबीर फ्री मध्ये घेऊन जायचं आम्ही असो नसो हा आम्ही असो नसो कोथमीर घेऊन जावा काय टेन्शन नाही शेडच्या मागच लावली बघा हा लोकेशन पे सांगतो काही शेड आहे शेडच्या पाठीमाग आहे तुम्हाला काय लागल ते घेऊन जावा काय अडचण नाही याक वांगा आहे ते पण घेऊन जावा कांद्याची पात आहे तिकडे पालकाची भाजी आहे तिकडे आमटीची भाजी आहे कोण आला तर घेऊन जावा काय अडचण नाही मिरच्या लागले ते बघा आता तुमच्या आशीर्वादानं आपलं सगळं चांगलं आहे बघा सुखी माणूस आहे राजा माणूस आहे मी माझ्या स्वतः जीवाला राजा माणूस आहे भल्या भल्यांनी माझं वाईट करायचं बघितलं पण त्या भांडगुळांचं वाईट झालं पण माझं वाईट झालं नाही त्यामुळे वाईट दुसऱ्याला चितायचं नाही ह्याला एक फवारा घ्यावा पानं गुंडाळायला लागली ती पानं आळ्या गुंडाळायला लागली मग काय वांग्याला बिगर फवाऱ्यात काय येईल ती येईल जरा निरोगी खावा एक घ्यावा बाजारात काय फवाऱ्याला मिळतेच की मग एक नाही काय नाही फवारा बिगर फवाऱ्याच अहो वांगी किडत नाही की ना किडली तर तशी खायची साईडनं काढून त्याला काय एवढं जो दुसऱ्याचं वाईट करायला बघतो त्याचं पहिल्यांदा वाईट होतं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमच्या जोडीत चांगला आहे बघा काही अडचण नाही लय लोकांनी नाव खराब करायचं बघितलं पण घायला आली लोक ती अशी 2 वर्षात अशी घायला आणली घायला आणि अजून लय घायला आणणार आहे मला कसं आहे जळकुड लोक लागते ती जेवढी माझ्या जळतील का तेवढं माझ्या मनात असं जिद्द पिटती त्यांच्या तोंडावर कमवून दाखवायला कळलं का अजय बायको सुद्धा हसतीये बायको या माहेरची की सुद्धा म्हणायची या होंड्या माळाला काय खावं पुरीनं आता बरीच जण म्हणली ती पाहुणी ती सुद्धा डोक्यात आहे ती माझ्या बाया आल्या तुम्हाला सांगतो वड भरणाला हिथं आल्या आणि हिथं म्हणली ह्या माळाला होंड्या माळ सासऱ्याचं नाव शिवानं म्हणली होंड्या माळाला पुरगी दिली घर नाही दार नाही का खावा पुरीने इथं आज ह्याच पुरीचा माळा असा नुसता फुलला आहे त्यामुळं दिवस राहत नसत्यात
वाईट कुणाचं चाललं असलं तर त्याच्यावर हसू नका. दिवस ही काय काळासाठी पाहुणा असतोय. प्रत्येकावर दिवस वाईट येत असते तर पण त्या वाईट काळावर दुसऱ्यावर हसू नका. लक्षात आलं का तुमच्या? लोकांनी आम्हाला पाणी नव्हतं तर पाण्यासुद्धा काय काळात आमच्या हातातनं असं पाणी इसकावून घेतलं होतं आणि फेकून दिलं होतं पाणी. कळशा इसकावून त्यांना कळतंय. कळशा इसकावून घेतल्या होत्या. ही बोलायचं झालंय त्यानं बोलून दाखवलंच पाहिजे. त्यांच्या नाकावर टिचून ही बोलून दाखवलं. कोणाच्या बाची जागीरदारी नाही, कोणाच्या बाला भेज नाही. जे त्याला स्वातंत्र्य आहे सगळं. बरोबर आहे का नाही सांगा? काय करायला लागली? पिरू खाली एकच पिरू होता, शेवट येणं झाला पिरूचा बघा. मी ध्यान राखून होती सकाळपासून. माझं काम कधी होतंय मी कधी जाऊन तोडते. या अशीच झाडं लावा घराभोवती बघा. त्यामुळं स्वतःच्या शेतातलं स्वतःला खायला आनंद वेगवेगळाच असतो. बघा ही पाणी सोडलंय बघा. आम्ही आता कांद्याला एरिया टाकलाय आणि बघा ही निवांत वाफा बेसतोय कांद्याचा. आंब्याची झाडं बिडं 2-4 वर्षात मोठी होती ती. कोणी पिणी या खाऊन निवांत जायचं, काय टेन्शन नाही. आंब्याच्या झाडाला मोहर लागला. लोकांनी किती बिन आपल्यावर जळू द्या, आपलं वाईट होत नाही. आपलं मन चांगलं ठेवायचं. बरोबर आहे का नाही? काय तर एक जण तर गडी म्हणला होता, बाग माझ्या बायका असं 4 चाकीतनं फिरत होतो, 4 चाकीतनं. त्यावेळेस मी कोरोनात माळव विकत होतो. माळव अख्खा कोरोनात सगळा देश जाग्यावर बसला होता. पर मी नाकाला तोंडाला न बांधता सगळ्या आटपळीतनं हाळी टोकून भुईमुगा शेगा गवाऱ्या आणि लोका बसलं घेऊन येत होतं. त्या काळात एक जण मला गडी म्हणला होता, बाग माझ्या बायका असा 4 चाकीतनं फिरवतो. आज त्याच्या बायका अशा कष्ट करते त्या. माझ्या बायका निवांत गाडीतनं फिरते, दिवस रात नसत्यात. कळलं का? मनात एक जिद्द ठेवली होती, काय तर करून दाखवायचं आणि दाखवलं. आणि अजून लय होणार आहे चांगलं, फक्त तुमच्या आशीर्वादामुळं. आपलं बिन मन मोकळं आहे तसं माझ्या भावांचं मन मोकळं आहे का नाही? बायकोच नाही का? बायको तर माझ्यापेक्षा मन मोकळे आहे. बायको आहे म्हणून सगळं आहे. चिपटभर द्यायचं तुम्ही 5-6 देते. हा बायकोला मी म्हणलं ना एक पायली भर दे, बायको 1.5 पायली देणार, 2 पायली देणार अशी आहे. आपलं द्यायचंय. हा बरोबर आहे ना. आणि दिलं गेलं पाहिजे. काय नाही जाऊ जिंदगीत सांगा? कष्ट केलं अजून कुठे. मग काय बाकी काय चाललंय मग? फोन काय बरं आहे का? एकदम टकाटक. चला आता मला जरा पार्लर कसलाय बघून यायचंय. काय या बायकोला आमच्या पार्लरचं याड लागले बघा. त्याच्या आईला माझं तेवढंच राहिलंय. पार्लर सारखं करते गोव्याला फिरायचं आणि सारखी म्हणते मला गोव्याला फिरायला. सकाळ तर नादच लावला या. अव ही गेलं. तुम्ही सांगा गोव्याला गेल्यावर साडी घातली का मारते ती का तिथे? ही म्हणते तिथं गेल्यावर हाफ कपडे घालायला लागते ती. तर साडी घालून मी म्हणते जायचं आपण. सांगा आपली संस्कृती विसरायची नाही. सांगा बरं जरा साडी घालून गोव्याला फिरलं चालतंय का? काही येऊ देत नाही ती म्हणते. खरं का खोटं सांगा? कोणी मी तर गोवा वाले बीच में हम जाएंगे घूमने. जिंदगीत मी तर कशाला बघितलंय गोवा आणि हे म्हणून जाऊया म्हणते. मला म्हणते तुझा भाव एकदा जाऊन आलाय, तुझ्या भावाला घेऊन जा. नवऱ्या संग जाण्यात वेगळी मजा असते आहे का ना? बरोबर भावा संग देवदर्शनाला नाही जायचं. अगं नेतो. अजून जिंदगी माझी लय आहे. टेन्शन घेऊ नकोस. सगळं तुझ्या इच्छा पूर्ण करतो. कळलं का? काय पाहिजे ते काय करायचं का सकार दिला तुम्हाला? काय नको मला सकाळात इंटरेस्ट नाही. काय करायचं का सांगा लगेच करतो. माझं पायातलं आहे ते जरा तोडून आणायचंय फक्त झाड देऊन. नवं करायचंय का? नग म्हणती द्या म्हणता. गेल्या वर्षी केलं तर तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो असं चालू आहे आमचं काम धंदा. तुमचं काय चालू आहे काय नाही कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते बिन नक्कीच सांगा. आणि जळकुट्यानो जळत राहावा. तुमच्या बाला आम्ही ऐकत नाही आता.